चला दोन्ही संघाचा 12th मॅन द्या प्लीज. तुम्ही लव सरांचा आवाज ऐकलात, खूप चांगला आवाज त्यांचा मॅचमध्ये ऐकला, त्यांचं देखील आपण परत एकदा स्वागत करूयात. मी सर्वांचं आलेल्या रसिक प्रेक्षकांचं खेळाडूंचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करतो. मॅचला करूया सुरुवात. चला समीक्षा स्टार आपला 12th मॅन ते यायचं आहे प्लीज. सलामीची जोडी आपण पाहतोय, विलास आणि सागर ही जोडी असेल सलामीची. गोलंदाजी येण्या क्रमांक 1 वरती आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आशिष येताना पाहतोय सार्वेल इलेव्हन संघाकडून. हॅप टॅकर बॉल होता, उडवण्याचा प्रयत्न केला, बॅटची एज लागले, क्षेत्ररक्षण आहे तिथून झेल पकडली जाते केपीच्या माध्यमातून आणि विकेट मिळते. पहिला गडी बाद बॅक टू पॅव्हिलियन विलास सूर्यवंशी जातोय मात्र स्तंभच्या अस्त्रेला. अशेष किरण होता विलास, परंतु इथून बॅटची एज लागल्याने झेल बाद होत असताना पहिली विकेट प्राप्त केली इथून समीक्षा स्टार संघाचे. सार्वेल इलेव्हन संघाचा गोलंदाज आपण पाहिला तर आशिषने मात्र इथून विकेट प्राप्त केले. अगोटप्प्याचा चेंडू होता, बॅटची एज लागली, परंतु तिथून झेल बाद होत असताना आपण विलासला पाहतोय इथून स्तंभच्या अस्त्रेला येताना. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वरती चेंडू घेता आला नाही, परंतु चांगला खेळ इथून केला इथून विलासने देखील. मागील मॅचमध्ये थोडासा निरावस होता, परंतु या मॅचमध्ये इथून चांगला खेळ करावा लागला पाहिजे होता, परंतु तो करता आला नाही इथून विलासला. परंतु पाहूयात येणाऱ्या मॅचेसमध्ये कसा खेळ करेल. नवीन बॅट्समॅन किरणला आपण पाहतोय. हॅप टॅकर बॉल होता, उडवण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण आहे तिथून संतोष, पकडली जाते झेल आणि दुसरा गडी बॅक टू बॅक ही दुसरी विकेट प्राप्त करत असताना आशिषचं करूया कौतुक आणि विकेट मिळते इथून दुसरी. किरण देखील जातोय स्तंभच्या अस्त्रेला. चार बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही एकही धाव इथून खर्च केली नाही आपल्या संघासाठी. जी जमेची बाजू राहिली सार्वेल इलेव्हन संघासाठी. परत एकदा इथून बॅटची एज लागली होती, झेल होते, ड्रॉप केलेत, नंतर मात्र सिंगल मध्ये कन्व्हर्ट झालाय. एक धावाने मात्र इथून श्रीगणेशा केला जातोय समीक्षा स्टार संघाचे. धावसंख्या जाऊन पोहोचले 1 वरती. 5 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालेला आहे. अजून एक बॉलचा खेळ म्हणजे 1 टू गो. लास्टचा बॉल बाकी असेल इथून आशिषचा. निर्धावर शतक देखील हातललं असतं, परंतु इथून बॅटची एज लागल्यानंतर सिंगल धाव मिळाल्या. इथून धाव संख्या वाढवणं खूप गरजेचं राहील.
डॉट बॉल परत एकदा येताना पाहायला मिळते. होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता सध्या 1 या आकड्यावरती. थोडीशी खराब स्थिती समीक्षा स्टार संघाकडून होताना पाहायला भेटते. धावसंख्या 1 वरती जाऊन पोहोचले. जिथून पॉवर प्लेचे षटक होतं तिथून 20 धावा येणं गरजेचं होतं. तिथून मात्र पाहिलं तर 1 धाव आतापर्यंत आलेले आहे. आता इथून पुढं सांभाळावं लागेल. इथून खेळ आपण पाहिलं तर सागर आणि यशवंत यांच्यावरती मात्र ही जिम्मेदारी असेल समीक्षा स्टार संघाची. सार्वी 11 संघाकडून पाहिलं तर संतोष गोलंदाजी क्रमांक 2 वरती येताना पाहायला भेटतोय. तो संघाचा संघनायक आहे आणि संघाचा संघ मालक देखील आहे आणि आपल्या संघासाठी चांगला खेळ दाखवत असताना इथून संतोषनं पहिल्या मॅचमध्ये सामना जिंकून घेतला. आता दुसरी मॅच खेळत असताना चांगली गोलंदाजी आशिषने केली आणि त्यानंतर आता मात्र संतोष येताना पाहायला भेटतोय. हो, परत एक दाखवू टप्प्याचा बॉल डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. स्लोवर गतीमध्ये चेंडू पेस केल्यानंतर मात्र डॉट बॉल आला, थोडासा खाली राहिला आणि इथून मात्र पाहिलं तर डॉट बॉल येत असताना पहिला चेंडू टाकत असताना संतोष. परत एकदा दुसरा चेंडू देखील डॉट येताना पाहायला भेटते. म्हणजे चकवलं जाते फलंदाजाला इथून सागर यांना. डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. संतोषला आपण पाहतोय 2 बॉल आतापर्यंत पेस केले आणि इथून मात्र 2 चेंडू आतापर्यंत डॉट टाकले. तिथून यश. खूप चांगला बॉल इथून आहे. समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे आणि विकेट मिळेल. सागर देखील बाद होईल आणि इथून जमेची बाजू मी म्हणेन समीक्षा स्टार संघाकडून महत्वाचे खेळाडू इथून बाद झालेले आहेत. थोडासा निरावस असेल परंतु इथून थोडा सांभाळी लागेल यशवंत आणि आता नवीन बॅट्समॅन रमेश यांना. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले 1 या आकड्यावरती. 4 गडी बाद होत असताना दुसरा षटक हाताळत असताना 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. तीन बॉलचा खेळ इथून आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्या 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहे. अगोटप्प्याचा बॉल होता. क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावेल. 1 धाव तर मिळाल्या. दोन्ही इथून झेल घेण्याचा प्रयत्न खूप चांगला राहिला. चांगला एफेक्ट दाखवलं तिथून आणि 2 धावा अगदी सहजरित्या आणि तिसरा देखील धाव इथून कंप्लीट केली जाते. इथून काय घडते पाहूया. अडवण्याचा तर प्रयत्न नक्कीच राहिलाय आणि धावसंख्या 4 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा इथून प्राप्त केल्यात म्हणजे 4 धावा इथून आलेल्या आहेत. चुकी करत असताना 4 धावा इथून मिळत असताना आपण पाहतोय टीम समीक्षा स्टार संघाला 4 ने सांगितले. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. स्लोअर गतीचा चेंडू इथून पेस केला. परत एकदा डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. डॉट चेंडूचा खेळ इथून पेस केला जातोय. धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल टाकत असताना खूप चांगला बॉल इथून स्क्वेअर लेगला खेळला. कपर मधून काढला. इथून क्षेत्ररक्षण आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 1 बाउन्सने बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना येतोय हा चौकार. रमेशच्या बॅटमधून आलेला हा चौकारांच्या साहाय्याने पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय आणि इथून 4 गडी बाद केलेत आतापर्यंत शार्विल 11 संघाने समीक्षा स्टार संघाचे. इथून पुढच्या येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये धावा बनवाव्या लागतील इथून रमेश आणि यशवंत यांना. परंतु पाहूयात कशा पद्धतीचा खेळ राहील इथून यशवंत आणि रमेश यांचा. परंतु गोलंदाजीसाठी कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपेल इथून नक्कीच पाहूयात. कॅप्टन आपण पाहतोय आशिषला परत एकदा आमंत्रण केले ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी हाताळण्यासाठी. वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना आपण पाहतोय 3 गडी बाद केले आतापर्यंत इथून आशिषने. परंतु इथूनचा येणारी गोलंदाजी कशी राहील हे नक्कीच पाहूयात. धावसंख्या 5. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि इथून डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. डॉट बॉलचा इशारा आलाय. पहिला पाऊल इथून डॉट टाकलाय. खूप चांगल्या टप्प्यावरती इथून गोलंदाजी करत असताना गोलंदाज आशिषला आपण पाहतोय. यशवंतने इथून मॅच थोडीशी निराश केली आणि इथून बॅटमधून मोठे पटके येणं खूप गरजेचं राहील. हॅपटॅकर बॉल होता. इथून दिशा थोडीशी खराब राहिले. पंच आमच्याकडे वळतील आणि हा बॉल वाईट म्हणून घोषित केला जातोय.
अवंतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये मात्र बदल होते. एक धावची इथून वाढ होते. एक धावेने संघाची धावसंख्या ही 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 10 या आकड्यावरती. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी हाताळली जाते. व्हाईट बॉलचा परत एकदा इशारा येताना पाहायला भेटतोय. 11 धावा धावफलकावरती. चेंडू पाहिलं तर आतापर्यंत एक चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. अजूनही 5 बॉल आहेत. 5 बॉलमध्ये इथून धावा जमवणं गरजेचं राहील. ते समीक्षा स्टार संघाच्या फलंदाज यशवंत यांना ॲडम उर्दो विकेटने गोलंदाजी हाताळत असताना पुढचाच बॉल होता. समोरच्या दिशेमध्ये ढकललाय. संतोष आहे तिथून अडवण्याचा प्रयत्न केलाय. चांगला थ्रो तिथून कंप्लीट केला जाते. एक धाव आणि स्ट्राईक वरती आणले आता रमेशला. धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचतोय आता संघ 12 या आकड्यावरती. 4 गडी बाद झाल्यानंतर 12 धावा धावफलकावरती लागत असताना समीक्षा स्टार. इथून खूप चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथून चेंडू अडवण्याचा प्रयत्न झेल होता परंतु ड्रॉप केली जाते. एकच धाव मिळेल आणि 1 धावेवरती थांबवलं जाते. फलंदाज रमेश यांना ताकद थोडीशी कमी पडली आणि इथून पाहिलं तर 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती लागलेत. बॉल आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. धावसंख्या बनवायची आहे. त्या बनवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथून चांगले मोठे फटके येणे देखील खूप गरजेचं राहील. हॅपटॅकर बॉल होता. दिशाहीन चांगली गोलंदाजी. इथून थोडंसं पाठीमागे ठेवला चेंडूला आणि परत एकदा डॉट बॉल येताना पाहायला भेटते. ओव्हर क्रमांक 3 चालू असताना 4 बॉलचा खेळ इथून समाप्त झालेला आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल या षटकातील. धावसंख्या आपण पाहिली तर 13 या आकड्यावरती. चांगला चेंडू इथून कॅप सिलेक्शन केले. चेंडू निघून जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. इथून असे मोठे फटके येणं खूप गरजेचं राहील यशवंतच्या बॅटमधून. चार धावेच्या भर इथून पडते संघामध्ये. 17 धावांवरती जाऊन पोहोचला. तर संघ 4 विकेट प्राप्त होत असताना शेवटचा बॉल आशिषला आपण पाहतोय गोलंदाजी हाताळत असताना. ओव्हर क्रमांक 3 मधली गोलंदाजी. परत एकदा डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसला आणि इथून डॉट बॉल येत असताना संघाची 3री ओव्हर देखील इथून समाप्त झालेली आहे. शार्विल 11 संघ आता मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय परंतु समीक्षा स्टार जाऊन पोहोचले आतापर्यंत 17 या आकड्यावरती. 17 धावांवरती आतापर्यंत धावसंख्या पोहोचली. आता 12 बॉलचा खेळ बाकी असेल. 12 मध्ये अजूनही 50 क्रॉसिंग करणं खूप गरजेचं असेल कारण समोरच्या संघाचा विचार केला तर संतोष सारखे फलंदाज आहेत शार्विल 11 संघामध्ये परंतु त्यांच्या समोर जर तुम्हाला धावसंख्या उभारायची असेल तर 50 धावा क्रॉसिंग करणं खूप गरजेचं राहील. 17 धाव्यावरती आतापर्यंत पोहोचलाय. हो फटका सजवला आहे. ताकदीने मात्र हा फटका आवाज देखील आलाय. खूप सुंदर चेंडूला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रमेशच्या बॅटमधून आलेला हा दणदणीत षटकार. डीजे डीजे 23 धावा या 6 धावेने मात्र धावसंख्या वाढवली. 23 वरती जाऊन पोहोचलाय. खूप चांगला बॉल होता. ब्लॉकांचा खोलून काढण्याचा प्रयत्न केलाय आणि विकेट प्राप्त होईल. फलंदाज झेल बाद होत असताना रमेशला देखील जावं लागतंय स्तंभूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाशला आपण पाहतोय.
धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती 5 गडी बाद होत असताना सरसवून मारण्याचा प्रयत्न स्वतः अडवत असताना हा इथून गोलंदाजी करत असताना केपीला आपण पाहतोय खूप चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटते. 3 बॉलचा खेळ इथून समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वरती 23 धावांवरती जाऊन पोहोचलाय संघ. हो खूप चांगला बॉल इथून पेस केला इथून केपीने अगदी स्लोअर गतीचा चेंडू पेस केलाय. फलंदाजाला इथून चकवत असताना आपण पाहतोय प्रकाश यांना डॉट बॉलचा इशारा येताना पाहायला भेटतोय. ओव्हर क्रमांक आपण 34 इथं आखत असताना इथून 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. फटका समोर येऊन मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु पाहूया एक धाव तर कंप्लीट केली आणि 1 वरती थांबवलं जातं इथून प्रकाश यांना. एक धावेने सांगितलं धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते 24 आकड्यावरती 24 धावा पालकावरती 5 गडी बाद होत असताना समीक्षा स्टार संघ. हो यशवंतच्या बॅटमधून हा फटका सजवलाय परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथून एक धाव तर रनिंग केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना परंतु इथून धावा मिळतील फक्त 1. डी मध्ये जाऊन हा चेंडू अदलतोय. षटकाचा खेळ समाप्त होते. 4 षटकांचा खेळ समाप्त होत असताना संघाची धावसंख्या ही 25 धावा धावफलकावरती. आतापर्यंत आपण पाहिलं तर 1657 सबस्क्राईब्स आतापर्यंत झालेले आहेत के स्कोरच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक शेवट चालण्यासाठी अनुभवाची शिदोरी घेऊन आलेला हा गोलंदाज सुरेश यांना आपण पाहतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केलाय. ताकदीने मारलाय चेंडूकडे पाहत राहिलाय फलंदाज. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा कणकणीत षटकार डीचे अवधूत. धावफलकावरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत स्कोर 5 गडी बाद होत असताना 1 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 5 बॉल बाकी असतील. अगदी चातुर्य दाखवलं होतं आणि इथून व्हाईट बॉल येताना पाहायला भेटते. 1 अवंत धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल म्हणजेच 1 धावेची भर इथून पडले. इथून टीम समीक्षा स्टार मध्ये 32 वरती जाऊन पोहोचला. आता समोरून मारण्याचा प्रयत्न केला. इथून गॅप सिलेक्शन केले. क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव तर मिळाल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही. प्रयत्न केला होता परंतु इथून काय घडते तर थांबवलं जाते. कॉलिंग चांगली राहिले आणि डॉट बॉल येताना 1 धाव येताना पाहायला भेटते. 1 धावेवरती समाधान मानले इथून फलंदाज प्रकाशाने. 2 बॉलचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 आकड्यावरती 33 धावा धावफलकावरती. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. अगदी फुलटॉस घेण्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळाली जाते. 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त होताना पाहायला भेटते. शेवटच्या षटक हाताळत असताना आपण पाहतोय समोर मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. परत एकदा येतोय हा षटकार प्रकाश यांच्या बॅटमधून. थोडासा सामना जीवन केलाय मी म्हणेन प्रकाश यांनी. 40 वरती धावसंख्या पोहोचवले. अजून 2 बॉल आहेत. 2 मोठे फटके आले तर 50 धावा क्रॉसिंग करू शकता इथून समीक्षा स्टार. परंतु हे करण्याचा प्रयत्न नक्कीच प्रकाश करत असताना आपण पाहतोय 40 वरती आतापर्यंत धावसंख्या पोहोचवले इथून टीम समीक्षा स्टारने. परत एकदा समोर मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव तर मिळाल्या आणि इथून थांबवलं जाते 1 वरती. धावसंख्या जाऊन पोहोचते 41 आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झालेला. 41 धावा धावफलकावरती. पुढे मारण्याचा प्रयत्न केला. इथून गॅप सिलेक्शन केले. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी शेवटच्या बॉल वरती आलेला हा चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचवले 45 आकड्यावरती. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होते. 46 धावांचं टार्गेट असेल सार्विल 11 संघासाठी. नेक्स्ट मॅच
असेल आपल्या समोर टीम सन ओरियस वर्सेस विवेक ओरियस संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन यायचं आहे प्लीज. आपल्या इथून केला जाईल टॉस. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. सन वॉरियर्स विपक्ष टीम विवेक वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. मी विनंती करेन सन वॉरियर्स विपक्ष विवेक वॉरियर्स 46 लक्ष ठेवलंय शार्विल 11 या संघासमोर दुसऱ्या डावामध्ये. शहर चॅम्पियन ट्रॉफी 2025 दुसरं पर्व आणि आजचा पहिला दिवस. आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. शार्विल 11 46 पाठला कशा प्रकारे करते, परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर सन वॉरियर्सने पहिला सामना गमावला होता. विवेक वॉरियर्सने पहिला सामना जिंकलाय. तर या दोन्ही टीमचे कॅप्टन रवींद्र साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस घेत आहोत. हेड अँड टेल विवेक वॉरियर संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. सुखदेव यांनी हेड कॉल केलाय आणि इथे टेल आलाय. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. टॉस जिंकला टीम शिवगर्जना सन वॉरियर्स. सन वॉरियर्सचा विचार केला तर पहिला सामना तुम्ही गमावलाय. या मॅचमध्ये टॉस जिंकल्याचा निर्णय काय? बॅटिंग करू पहिली. 5 षटकांच्या मॅचेस आहेत. लीग प्रकारचा फॉर्मॅट. प्रत्येक टीममध्ये 14 खेळाडू आहेत आणि इतर खेळाडूंना देखील संधी देण्याचा प्रयत्न संघमालक निश्चित करतात. काही बदल बदल करावा लागेल. 1-2 प्लेयर सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे खेळण्यासाठी. आणि पहिल्या मॅचमध्ये कुठे चुका झाल्या? मिसफिल्डमुळे आमची पहिली मॅच गेली. मिसफिल्ड नसती झाली तर नक्कीच मॅच आपली होती. आणि एक ओव्हर आम्हाला डॉट जी पेडली केपीची, जो बेस्ट बॅट्समन ठरला त्याची. थँक्यू सो मच. गोलंदाजी करायची विवेक वॉरियर्स पहिल्या मॅचमध्ये तब्बल 81. आता समोर कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेन. आणि तुमचं विनिंग कॉम्बिनेशन तेच राहील की काही बदल? तेच राहील सेम. खूप सारे शुभेच्छा असतील सुखदेव. विवेक वॉरियर्स टॉस जिंकला टीम सन वॉरियर्स. त्यांनी सांगितलं आम्ही प्रथमतः बॅटिंग करू. धन्यवाद. चला मॅचला करूयात सुरुवात. नेक्स्ट इनिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 1 वरती गोलंदाजी हाताळण्यासाठी सागरला आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शार्विल 11 संघाकडून. हात येतोय पहिलाच बॉल व्हाईट बॉल ने मात्र सुरुवात केली इथून सागरने. एक धाव मात्र धावफलकावरती प्राप्त झाले. धावसंख्या जाऊन पोहोचले 1 वरती. आणि इथून पाहूयात झेल घेण्याचा प्रयत्न अप्रतिम झाला आणि फलंदाज बाद होईल. संतोष यांची मिळत्या विकेट आणि महत्वाचा गडी बाद होत असताना खूप चांगली झेल इथून पकडले राजाने. वाजूया डीजे.
खूप चांगलं संगीत इथून वाजवले. अजूनही गेम संपली नाही, अजूनही गेम जकडून ठेवले, पकडून ठेवले मी म्हणेन समीक्षा स्टार संघाने. सहजासहजी मॅच सोडू शकत नाहीत कारण इथून खूप चांगली गोलंदाजी राहिले. विकेट मिळाल्या, महत्वाचा गडी बाद झाला. इथून जमेची बाजू इथून ढासळली असं मी म्हणेन सार्विल इलेव्हन संघाची. येणाऱ्या बॅटिंग आता पाहूयात. केपी वरती पूर्ण जबाबदारी असेल ते सार्विल इलेव्हन संघाची. 46 धावा बनवायच्या आहेत आणि 46चा पाठलाग करत असताना एक बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. एक धाव प्राप्त केला, एक गडी देखील इथून प्राप्त केले. फलंदाज संतोषला बाद केल्यानंतर मात्र थोडस समीक्षा स्टारचा उत्साह वाढत असताना इथून आपण पाहतोय परत एकदा गोलंदाजी परत एकदा हाताळण्यासाठी सागरला प्राप्त केली जाते. दत्ता यांना प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक असेल. पैशांचा वर्षाव केला जातो. इथून खूप चांगला बॉल आणि इथून झेल होते, ड्रॉप केली जाते, संधी गमावले आणि इथून संधीचं सोनं करावं लागेल राजेश यांना. एक धाव मिळताना पाहायला भेटेल. एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या तर सध्या दोन्ही आकड्यावरती 2 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालेला आहे. 2 वरती जाऊन पोहोचला आतापर्यंत टीम सार्विल इलेव्हन संघ. एक गडी बाद होत असताना गोलंदाजी आपण पाहूया. तिथून पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी हाताळली होती. पहिलं षटक 3 धाव्यांचं टाकलं होतं सागरने, विकेट देखील प्राप्त केले होते. परंतु या मॅच मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज सागरला आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2 धावा खर्च केल्यात, एक महत्वाचा गडी देखील बाद केलाय. इथून आता पाहूयात येणारे चेंडू कशा पद्धतीने हातले इथून सागर. नक्कीच पाहूयात. केपी आहे सार्विल इलेव्हन संघाची रन मशीन अजूनही मैदानाच्या आतमध्ये धडकताना पाहायला भेटते. खूप चांगला बॉल इथून डॉट येताना पाहायला भेटते. उचले घेणारा हा चेंडू होता, केपीला समजला नाही, बॅटमधून थोडंसं चकवला आणि डॉट बॉल येताना रमेशच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन सोपत असताना डॉट बॉलचा इशारा येत असताना सागर इथून कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी 2 धावा, एक गडी बाद. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल इथून ब्लॉक मध्ये इथून अगदी खोडून काढण्याचा प्रयत्न करत होता केपी, परंतु इथून समजला नाही. चेंडू डॉट बॉल येताना पाहायला भेटतो. खूप चांगली गोलंदाजी इथून सागरच्या माध्यमातून केली जाते. 4 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. धावसंख्या ही 2 आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल. विकेटच्या शोधामध्ये समीक्षा स्टार संघ आपण पाहतोय. 1 विकेट प्राप्त केल्या, परंतु केपी यांच्या विकेटसाठी प्रयत्न केला. अजेंडोवरती झेलवरती आनंद येतोय आणि इम्पॉर्टंट झेल पकडली जाते. केपी यांची देखील पकडली जाते झेल. महत्वाचा गडी बाद. सार्विल इलेव्हन संघाला लागलेला हा दुसरा धक्का आणि मोठा हादरा. केपी बॅक टू पवेलियन. डीजे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गणेशला आपण पाहतोय. आता 2 महत्वाचे गडी बाद केलेत, परंतु इथून येणारे चेंडू कसे हाताळतील इथून सागर पाहूयात. खूप चांगला बॉल इथून अपील केले आणि अपीलला दाद मिळेल काय हे तर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. इथून नोट आउट दिला जाते आणि डॉट बॉल येताना पाहिलं ते ओव्हरची होते समाप्त. पहिल्या षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 2 आकड्यावरती. 2 गडी बाद, 2 धावा धावफलकावरती. गोंडा
न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतो गोलंदाज रमेश यांना. आता पाहूयात मॅच अगदी रंगताना पाहायला भेटते. 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या इनिंग मध्ये खेळत असताना 4 गडी बाद केले होते, 1 धाव खर्च केली होती. यामध्ये आपण दुसऱ्या इनिंग मध्ये पाहिलं त्याच्या पाठीमागे चालत असताना 2 गडी बाद केले, 2 धावा खर्च केल्यात. म्हणजेच कोणापेक्षा कमी नाही हे दाखवत असताना आपण पाहतो या मॅच मध्ये. आता इथून रमेशला पाहूयात कशा पद्धतीचे गोलंदाजी हातलेल. खूप महत्वाची गोलंदाजी रमेश यांची देखील राहील. धावसंख्या 2 या आकड्यावरती पोहोचलेले आहे. अगदी प्रेक्षकांसाठी बघण्यासारखी मॅच असेल, कारण कोणच आपल्या हातामधून मॅच सोडताना पाहायला भेटत नाही. खूप चांगला प्रयत्न करत असताना पाहतोय दोन्ही संघ, दोन्ही खेळाडू सरेच आपण आपल्या संघाच्या संघ मालकासाठी खेळताना पाहायला भेटतात. अगदी जिद्दीने आणि मनाने खेळताना पाहायला भेटतात. खूप चांगला बॉल आणि इथून झोन मध्ये जातोय. चुकी होते इथून यष्टीरक्षकाकडून. एक धाव खूप इम्पॉर्टंट राहील आता समीक्षा स्टार संघासाठी. धावसंख्या लेग बायच्या स्वरूपामध्ये हा 1 धाव मिळताना पाहायला भेटते. 3 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचते आतापर्यंत टीम सार्विल 11 हा संघ. थोडस निराश देखील असेल, धावा येताना पाहायला भेटत नाहीत. पाहूयात कशा पद्धतीचा खेळ राहील इथून शार्विल 11 संघाचा. राजेश आहे आणि इथून गॅप सिलेक्शन केलंय. चेंडू निघून जाते बॉन्ड लाईनच्या बाहेर. हा येतोय खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. खूप चांगला प्रयत्न केला. आता मात्र 4 धावा खर्च केल्या. तिथून 2 बॉलचा खेळ इथून समाप्त झाला. धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 7 धावा धावफलकावरती. खूप चांगला बॉल आणि इथून गॅप सिलेक्शन धोंडून काढले. चेंडू परत एकदा बॅक टू बॅक राजेशच्या बॅट मधून येतोय. हा दुसरा चौकार. आता मॅच मात्र रंगवले. इथून राजेशने देखील 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ सार्विल 11 संघ. 3 बॉलचा खेळ इथून समाप्त होत असताना धावसंख्या आपण पाहिली तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 गडी बाद होत असताना 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. आणि इथून फटका सजवला हवेमध्ये असेल. झेल घेण्याचा प्रयत्न आहे. किरण चेंडू मागे येतोय आणि झेल पकडली जाते. राजेश यांची मिळत्या महत्वाची विकेट. फलंदाज बाद होताना दत्ता बाद होताना पाहायला भेटतो. सॉरी, दत्ताला जावं लागते. इथून माघारी आपल्या खेळीच समाप्त होते इथून दत्ता यांची. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय डीजे अद्वैतच्या माध्यमातून संगीत वाजवलं जाते आणि चॅम्पियन ट्रॉफी सिरियल याच्यामध्ये उत्साह वाढवत असताना आपण पाहतोय डीजे अद्वैत. आपण पाहतोय हो, खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. डॉट येताना पाहायला भेटतोय. डॉट बॉलचा खेळ समाप्त होताना पाहायला भेटतोय. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी असेल. 5 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. दुसरं षटक चालू असताना आपण पाहतोय इथून टीम सार्विल 11 संघ जाऊन पोहोचले 11च्या घरामध्ये.
खूप चांगलं कमबॅक केलं इथून समीक्षा स्टार संघाने, परंतु तसंच कमबॅक करावं लागेल इथून सार्वेल 11 संघाला. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला, परंतु एकच धाव मिळताना पाहायला भेटेल. टी झोन मध्ये जाऊन चेंडू अतललाय. धावसंख्या 12 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक दुसरी देखील समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले इथून 12 या आकड्यावरती. आता 18 बॉलचा खेळ बाकी असेल आणि विजयासाठी आपण पाहिले तर 34 धावांची आवश्यकता असेल. अजूनही समीकरण पाहिलं तर 11च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल या 3 षटकांमध्ये इथून विजयासाठी. चला लगेच स्पीडअप घ्या प्लीज. नेक्स्ट मॅच शिवगर्जना युवा सन वॉरियर्स आणि विक वॉरियर्स यामध्ये असेल मॅच. टॉस जिंकला सन वॉरियर्स संघाने आणि सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय इथून घेतलेला आहे. नेक्स्ट मॅच देखील दोन्ही संघ विजय, एक संघ पराभव आहे तर एक संघ विजय आहे. यामध्ये लढत होताना पाहायला भेटेल. परंतु समोर आपण मॅच पाहिली तर सार्वेल 11 वर्सेस समीक्षा स्टार खेळत असताना पहिल्या इनिंगचा खेळ तुम्ही पाहिला तर 45 धावा उभ्या केल्या होत्या. 46 धावांचं टार्गेट इथून सेट केलं होतं टीम समीक्षा स्टारने. त्याचा पाठलाग करत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 या आकड्यावरती पोहोचवल्या 3 गडी बाद होत असताना. सागर यांचा हवेमध्ये असेल चेंडू. क्षेत्ररक्षण येतोय चेंडूवरती आणि इथून झेल ड्रॉप केली जाते. एक धाव इथून प्राप्त केली जाते. विकेट होती परंतु झेल इथून ड्रॉप केली जाते. थोडीस डगबळला परंतु इथून झेल ड्रॉप केली जाताना पाहायला भेटते यशवंतच्या माध्यमातून. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. नर्वस असेल कॅप्टन देखील आपण पाहतोय. खूप चांगला विकेट मिळाले असते तर दबावामध्ये सार्वेल 11 संघ येताना पाहायला भेटला असता. परंतु दबावामधून बाहेर येण्याचा देखील खूप चान्स आहे. इथून एखादा मोठा फटका आला तर दबाव थोडासा कमी होईल इथून सार्वेल 11 संघाचा. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. एक चेंडूचा खेळ समाप्त होत असताना 3 गडी बाद झाले. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना सागरला आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 3 मध्ये पहिला बॉल खूप चांगला टाकला. आता पाहू येणारे 5 बॉल कशा पद्धतीने हातलेल इथून सागर. स्ट्राईकवरती आपण पाहतो सुमितला आता इथून जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल संघाच्या विजयाची. चला स्पीडअप घ्या प्लीज. चला 12 मॅन आंबर पाहतो राज यांना आमच्या सोबत आहेत. थोडंसं नर्वस आहेत. सामन्याकडे खूप नजर लागले. इथून जिंकण्याची आशा त्यांच्या देखील मनामध्ये आहे आणि हा प्रयत्न करत असताना सागर यांना आपण पाहतोय. खूप चांगला बॉल आहे. अडवण्याचा प्रयत्न केलाय. थ्रो चांगला केला आणि इथून खराब थ्रो होताना पाहायला भेटतोय. खूप चांगला थ्रो केला. त्यानंतर सागर यांनी लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळताना पाहायला भेटते. पंचांनी इशारा केला. ही एक धाव येताना पाहायला भेटेल. एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट आता सध्या चालू झालंय. इथून सार्वेल 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 13 या आकड्या 14 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय का? यस 3 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. आणि इथून परत एकदा हवेमध्ये असेल रमेश चेंडूवरती आहे. विकेटचा प्रयत्न केलाय. विकेट मिळाल्या. यस विकेट मिळाली. इथून विकेटचं पतन होताना पाहायला भेटे. एक संगीत वाजूया त्यानंतर आपण या विकेट बद्दल विश्लेषण करू.
बॉलचा खेळ समाप्त झालाय. सॉरी, माफ करा. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 14च्या घरामध्ये. 14 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॉलिंग इथून सागर टाकत असताना आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 3 बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातील. खूप चांगला बॉल इथून वाईट येताना पाहायला भेटते. दिशा थोडीशी खराब राहिले. पंचांचा इशारा आलाय. हा वाईट बॉल आहे. आता इथून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल इथून सागर यांना. आतापर्यंत 3 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हातललेत. येणारे 3 चेंडू देखील खूप चांगल्या पद्धतीने हातलावे लागतील इथून टीम समीक्षा स्टारचा गोलंदाज सागर यांना. खूप चांगला बॉल. आता मात्र इथून अगदीच चखून गेलाय. वेगामध्ये चेंडू टाकलाय. इथून डॉट बॉल येताना पाहायला भेटते. 4 बॉलचा खेळ इथून समाप्त होतोय. आता इथून कमबॅक केले मी म्हणेन समीक्षा स्टार संघाने. अजूनही सामन्यामध्ये रंगतता येताना पाहायला भेटली नाही. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे सार्वेल 11 संघासाठी. कारण थोडीशी आशा लावून बसलेत या मॅचसाठी. सोपं आव्हान आणि त्या आव्हानाला मात्र दगा देत असताना डॉट बॉल परत एकदा येताना पाहायला भेटतोय. 5 बॉलचा खेळ समाप्त होतोय. जसा जसा डॉट बॉल येतोय तसा तसा मात्र संतोष यांच्या डोक्यावरती मात्र टेन्शन निर्माण होताना पाहायला भेटते. आणि आकाश यांना पाहूयात. आकाश साहेबांच्या चेहऱ्यावरती थोडंसं नर्वसपणा वाटतंय. 13 बॉल आणि 31 धावींची आवश्यकता आहे. सगळे अपडेट्स आमच्या त्यांच्या केव स्कोअरच्या माध्यमातून आम्हाला सांगितल्या जातात की इथून काय पाहूयात. झेल आहे आणि इथून पकडली जाते विकेट. चपतन होताना पाहायला भेटते. फलंदाज बाद होईल. आता इथून राजेश बाद झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. 5 गडी इथून बाद केले आतापर्यंत समीक्षा स्टार संघाने. आता 12 बॉल आणि विजयासाठी 31 धाव्यांची आवश्यकता असेल. 12-31 हे समीकरण असेल. जसं सार्वेल 11 संघाने गोलंदाजी केली त्याच पद्धतीची गोलंदाजी इथून समीक्षा स्टार देखील करताना पाहायला भेटतात. म्हणजेच काय तर कोणाला कमी समजू नका. कोण कधी कोणत्या वेळी चांगला खेळ करेल हे सांगता येणार नाही. म्हणजेच क्रिकेटमध्ये बोललं जातं की प्रयत्न करा, प्रयत्नाची पराकाष्ठा करा, तुम्हाला यश तुमच्या पाठीमागे नक्कीच येईल. आणि तेच चाललंय दोन्ही संघाकडून. प्रयत्न चालू आहेत परंतु कोणाकडे सामना झुकेल हे मात्र नक्कीच समजणार आहे ते शेवटच्या चेंडूवरती की समीक्षा स्टार का सार्वेल 11 संघ. कारण संतोष यांची विकेट पडल्यानंतर थोडासा निराश झाला. त्यानंतर केपी यांची देखील विकेट पडली आणि बऱ्याच अर्धा संघ इथून पराभव झालेला आहे. 1 धाव तर मिळाल्या. चांगलं क्षेत्ररक्षण विलास यांच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. 1च धाव मिळताना प्रयत्न इथून जिद्दीने आणि मनापासून इथून खेळ चाललाय समीक्षा स्टार संघाचे. प्रत्येक खेळाडूच्या इथून खेळ पाहिला तर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं इथून गोलंदाजी होताना पाहायला भेटते. किरण यांचे देखील गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती 1 धाव देताना पाहायला भेटते समीक्षा स्टार. परंतु सार्वेल 11 संघ थोडासा निराश होताना पाहायला भेटते. एखादा मोठा फटका येणं इम्पॉर्टंट राहील. हो, इथून परत एकदा डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ही 16 या आकड्यावरती. 5 गडी बाद झालेत. इथून तुम्ही पाहिलं तर प्रेक्षकांकडून म्हणजेच काय तर डगआउट मधून आवाज येतोय की चांगली गोलंदाजी इथून टाकावी. आणि तेच करत असताना त्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना किरणला आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव येताना पाहायला भेटते. अगदी मी म्हणेन सोपं आव्हान होतं. त्या आव्हानाला अगदी अवघड आव्हान करून बसलेत सार्वेल 11 संघ. सध्याच्या घडीला आपण पाहिले तर थोडंसं टेन्शन मध्ये आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. दादा 17 धावा धावफलकावरती झालेत. 5 गडी बाद झालेत आणि 3 बॉलचा खेळ देखील समाप्त झालाय. 9 बॉल आणि 29 धावींची आवश्यकता. परत एकदा डॉट बॉल खूप चांगली चेंडू इथून पेस केलाय. या आउटफील्डचा तुम्ही जर विचार केलात ना दादा तर स्लोअर चेंडू जसं तुम्ही टाकाल, जेवढे स्लोअर चेंडू टाकाल तेवढे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट राहील. आणि आतापर्यंत तेच केलंय. इथून जे सार्वेल 11 संघाने केलं तेच मात्र इथून समीक्षा स्टार संघाने केलंय. स्लोअर गतीचा चेंडू पेस करत असताना फटका सजवलाय परंतु इथून 1च धाव मिळेल.
1 धावेने संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते आता संघ 18 या आकड्यावरती. 5 गडी बाद. आता 7 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. शेवटचा बॉल या षटकातील बाकी असेल, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही कोणाच्या हातामध्ये सामना आहे. हा क्रिकेट आहे. एक चेंडूवरती एक षटकार देखील आलेला आहे. ज्यावेळी 6 धावांची गरज होती. भरपूर मॅचेस पाहिल्यात आम्ही आणि भरपूर मॅचेस करत असताना अशा भरपूर सिच्युएशन देखील झाल्यात आणि काही सांगू शकत नाही शेवटच्या बॉलपर्यंत. आता इथं कोण जिंकेल आणि कोण हारेल याचं शेवटच्या बॉलपर्यंत निराकरण करता येणार नाही. पाहूया तिथून आता हा शेवटचा बॉल कशा पद्धतीने हातले किरण यांनी. गोल फलंदाज आपण पाहतोय तर फलंदाज विक्रमला पाहतोय. परत एकदा सिंगल मध्ये कन्वर्ट केला जातोय. पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 19 आकड्यावरती. 6 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी टीम सार्विल 11 टीमसाठी. खूप चांगली गोलंदाजी किरण, रमेश, त्यानंतर सागरने 2 षटक अगदी चांगल्या पद्धतीने हाताळले, परंतु फलंदाजी करत असताना थोडंसं निराश केले मी म्हणेन संतोष याने. वाजू द्या डीजे. आपण पाहतोय संदीप यांच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण झालंय. त्यानंतर आपण पाहिलं मारुती देखील इकडून खुश होताना पाहायला भेटते, कारण पहिले मॅच पराभव झाल्यानंतर थोडीशी निराश होती समीक्षा स्टार. परंतु हे 6 बॉल इम्पॉर्टंट राहतील या मॅच मध्ये. काय होताना पाहायला भेटते 6 बॉल आणि 27 ची आवश्यकता. राज येताना पाहायला भेटतोय. डॉट बॉल, पहिलाच चेंडू डॉट येताना आणि विकेटचं पतन विकेट होताना पाहायला भेटते. बॅटची एज लागले आणि फलंदाज बाद होत असताना राज याने गॉगल घातलाय. आता गॉगल घातलाय म्हणजेच काय तर विजयाच्या दिशेने जाताना पाहायला भेटतात. परंतु अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आशिषला आपण पाहतोय, ज्याने हॅट्रिक घेतली या स्पर्धेमध्ये. पहिले विकेट घेतल्यात, आता त्याला बॅटिंग देखील करावी लागेल. आता हाच इम्पॉर्टंट खेळाडू राहील ते सार्विल 11 संघासाठी. या खेळाडूवरती मात्र आल्यात नंतर स्पीजला मात्र नतमस्तक झाला आणि त्यानंतर मात्र सुरुवात केली. राज मात्र सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीवरती. अकोटप्प्याचा बॉल होता. डॉट बॉल येताना एक सिंगल येताना पाहायला भेटते. बॅटची एज हलकीशी लागली. डिक्लेअर झोन मध्ये जाऊन चेंडू अदलतोय. एकेरी दुहेरी धाव्यांचं क्रिकेट चालणार नाही. आता इथून मोठे फटके मारावे लागतील. 4 बॉल आणि विजयासाठी इथून 26 ची आवश्यकता आहे. 4 बॉल 4 षटकार मारले तरी सामना इथून जिंकणार नाही. परंतु इथून जर एखादा एखादा षटकार आला तर 100% इथून सामना सार्विल 11 संघाकडे देखील झुकू शकतो. परंतु पाहूया राज यांची गोलंदाजी कशा पद्धतीची राहील. दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल येताना पाहायला भेटते. गतवर्षी आपण पाहिलं तर सन ओरेस संघ विजय चॅम्पियन होता. या वर्षी पाहूयात कशा पद्धतीचा खेळ त्यांचा देखील राहील. हो, फटका आला आशिषच्या बॅट मधून. मोठा फटका प्रहार केला जातोय. येतोय हा खणखणीत षटकार.